पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। रेल्वेसाठी जमीन पण महामार्गाचा दर हवा। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनिल घोटे आक्रमक। मनमाड इंदोर मार्गासाठी संपादित जमिनींना न्याय द्या। एका कुटुंबातील व्यक्तीस रेल्वेत नोकरीची मागणी। मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू असून पुरेसा मोबदला मिळत नसल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे। मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींना राष्ट्रीय महामार्गाला दिलेल्या जमिनीचा दर लागू करावा, तसेच भूसंपादित शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला केंद्र सरकारच्या रेल्वे सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी माजी आमदार अनिल घोटे यांनी केली आहे। तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या जमिनीला चौरस मीटरला 58,000 रुपये इतका भाव, तसेच अधिक 12% व्याज 30 कोटी रुपये एकच जमिनीचा भाव देण्यात येत असून शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र केंद्र सरकार उदासीन असल्याचा आरोप माजी आमदार अनिल घोटे यांनी केला आहे। शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी न्यायालयात जाण्याचं आवाहन देखील अनिल घोटे यांनी केलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। जो राष्ट्रीय महामार्गाला दर द्यायचा तोच मनमाड मार्गाला दर दिला पाहिजे। राष्ट्रीय महामार्गाला तुम्ही 58,000 रुपये चौरस मीटर लावून भाव देता। एका एकर जमिनीची किंमत 30 कोटी रुपये आणि शेतकऱ्याला 4 लाख रुपये देतात। हे अन्यायकारक आहे। देशाचे पंतप्रधान अटल बिहारी असताना त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये आम्ही एक रोजगार देऊ। ममता बॅनर्जी तेव्हा रेल्वेमंत्री होत्या। मग आता तुम्हाला बदलायचं काय कारण आहे? आणि शेतकरी पुढे उद्ध्वस्त होतो काय? जर त्याच्या जीवनाला काहीतरी स्वारस्य असलं पाहिजे, स्वास्थ्य असलं पाहिजे, निश्चित असली पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्याने सांगितलेली मागणी पुन्हा उठवून ठेवली। आपण काय नेमकी मागणी केली सांगितलं ना मी त्याचा जिल्हाधिकारी फेटाळून लावली की पुन्हा सुनावणी घ्या। त्याला काही दिलासा न देता तुम्ही फेटाळून लावता काय? काही थोडीचा लाज लजा ठेवा। शेजारच्या मालकाला तुम्ही 4,500 स्क्वेअर मीटर दर देता आणि दुसऱ्याला तुम्ही 58,000 रुपये देता। हे काय आहे? एका एकरची किंमत काय काढली माहिती का तुम्हाला? 30 कोटी 29 लाख काय? आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।